भाजपला भीती वगैरे वाटते असं मला म्हणता येणार नाही, कारण ज्या त्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी त्या पक्षाचे नेते हे सातत्यानं प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे त्यांनी येणं म्हणजे याच्यामध्ये मला फारसं आश्चर्य वाटत नाही। जामनेरातला जो विजय झाला आहे त्याच्यात आता खोडपेंची आता लेटेस्ट प्रतिक्रिया आहे की दाब दगडशाही आणि प्रलोभन दाबून हा विजय झालेला आहे। आपण याच्याकडे कसं बघतो? जामनेरला जो विजय झाला आहे आणि तो विजय कशा रीतीनं झालेला आहे, त्या रीतीनं कशा रीतीनं माघारी घेण्यात आल्या हे चित्र तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिलेलं आहे। मला वाटतं हे स्पष्ट संकेत देत आहेत की तिथले जी निवडणूक आहे ती निर्भेळ अशा याने झालेली नाही। त्या ठिकाणी एक व्हिज्युअल पाहिलं म्हणून त्या व्हिज्युअलवरून अंदाज येतो की निवडणूक कशा रीतीनं पार पाडली। हो, तिथे दडपशाही चाललेली आहे असा ट्विट आपले रोहित पवार यांनी केलं होतं की जामनेर शहरामध्ये त्यांनी ते जामनेर शहरामध्ये अलीकडे तो फॉर्म विड्रॉलच्या दिवशी जसं कॉलर पकडून त्याला ढकलं तिथपर्यंत नेलं, यावरून रोहित पवारांनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे की बुवा जात आणि पैसा पाहून तिथे उमेदवारी बदलण्यात आली आणि आपलाही उमेदवार खूप आहे। आपण कसं बघता या सगळ्याकडे? आता भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याचं जात आणि कशामुळे उमेदवारी बदलली मला माहिती नाही, परंतु त्या ठिकाणी मला जरा वाईट वाटलं, खेद वाटतो आणि मला सुनील काळेंची कीव करावीशी वाटते, कारण तो जुना कार्यकर्ता आहे। मीच त्याला पुढे आणलेलं होतं, मीच त्याला नोकरीलाही लावलेलं होतं, मीच त्या कालखंडामध्ये बरेचसे कामं त्याला मार्गी लागलं। अशा प्रामाणिक कार्यकर्त्याचे हे हाल होत आहे की गल्लोगल्ली हंडा घेऊन फिरावं लागतं, गल्लोगल्ली आक्रोश करावा लागतो, याचं मला दुःख वाटतं। मग दुसरा प्रश्न असा आहे की बावनकुळे यांनी एका प्रचार सभेमध्ये सांगितलं कार्यकर्त्यांना की आमची लाडकी बहीण उन्हामध्ये बसताय, थोडा मंडप जास्त लावा, निवडणूक आयोगाला हिशोब देण्यासाठी आम्ही बसले, असं त्यांनी वक्तव्य केलं बावनकुळे। याच्यावरून हे लक्षात येतं की निवडणूक आयोगावर किती मोठा दबाव असेल, कारण अशा स्वरूपाचे बावनकुळे साहेब ज्या ठिकाणी वक्तव्य करतात त्याचा अर्थ असा आहे की तुम कुछ भी करो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। या संदर्भातली स्टेटमेंट अजित पवारांनी दिलं आहे की मी निधी देईल बुवा, पण त्यासाठी तुम्हाला मतं द्यावी लागतील। मी निधी देईल पण त्यासाठी मला मतं द्यावं लागतील। राष्ट्रवादी घड्याळवरून आमचे उमेदवार निवडून आला तर मी तुम्हाला विकासासाठी निधी देऊ, असं माननीय अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत दुर्दैव आहे। निधी हा काही तुमचा घरचा निधी नाही, काही ती आपली वडिलोपार्जित इस्टेट नाही आहे, जनतेचा पैसा आहे, तो समान तत्वानं वाटप करावं असं तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे कुणाशी भेदभाव करणार नाही असं त्या शपथेमध्ये तुम्ही म्हटलेलं आहे। त्यामुळे मला मतं दिले तरच मी निधी देईल हे वक्तव्य चुकीचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।